एंथनी डिसिल्वा फ्रॉम असोला आंबेली. हो आयज व्हिडिओ 2 पार्टां आसतलो. पार्ट 1 रोस्तादाचेर मॅडकम मॅलवेअर स्कम मॅड स्कम आणि बीजेपीची गॉरांटी. सेकंड पास आसतलो एक बीजेपी लीडर बाब गिरिराज पै. फर्स्ट पार्ट टेक इट fully as entertainment. Second part, we can take it serious. Now let me come to the first part. ह्या दिसांनी रोस्ताद मातशे व्हिडिओ काडिता म्हणलो. जायत तेम जालो काणा आलो. आतां हांवें म्हणलें एक एंटरटेनमेंट चॅनल एश म्हूण पाटली फकत हे रोस्तादाक कोणा इंट्रस्ट आहा पळय चोवपाक तेमी चोवपाचो. आतां रोस्ताद हे दिसांनी काल पयर एक व्हिडिओ काडला. थकलो तो म्हणजे एलिगेशन घान घान थकलो आनी हांवें सांगिल्लें पळय ताका आतां एलिगेशन मेळनाय. न्यू घात तो इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन. हांव खंय 12वी पास कापोस्ताच. हायपोथिकली लेटस्ट कन्सिडर हांव 12वी पास. तो काय नको मुगे क्वॉलिफिकेशन. तो बिस्तो घाता गुडयो धड धांपून. लेट अस से हांव 12वी पास कापोस्ताच. 12वी पास कोण आय हॅव चेंज द वर्ल्ड फॉर अ बेटर प्लेस विथ रिस्पेक्ट टू सो मेनी थिंग्स. खंयच्याय कॉर्नर वच, खंयच्याय डिपार्टमेंट आहे, खंयच्याय फिल्डां वच, यू विल नॉट बी एबल टू स्लीप विदाउट माय नेम. नंबर 2, एक सांगत तो हांव खंय लोकां चाळोवन घाता आनी ती चाळोवन घाता एक्टिविस्टांक. ते एक्टिविस्ट तुजे भाशेन बोयलू तुका बोयलूय म्हणपाक इन्सल्ट असो. हे पिक्चर थंय हे पिक्चराचोय तूं मुखार वयता आनी बोयल हाडलें येता. तूं म्हाका सांग तो बोयल आनी कितकोन इम्प्रूव जातलो. एक बोयल दुसऱ्या बोयला फॉलो करता. तूं फाटल्यान रावलो जाय तूं जाल्यार म्हाका दिसता तूं इम्प्रूव जाता आसलोलो. तो बोयल ही वूड हॅव स्टार्टेड थिंकींग इंडिपेंडंटली. म्हाका दिसलें अरे चोया बरो बारीकसाणेन कित्याक तुगे पेपराचे फोटो येयले म्हणटकीच हांव अजाप जालो. कोण ही तूं सायक पातीशेर जालें काय म्हूण पेपराचेर तुगे फोटो घालपाक. मागीर चोयता गेलो जाल्यार तूं न्हू तो. आतां तूं म्हाका सांग रोस्तादा तूं म्हणटा म्हाका जेलींत घालना, म्हाका जेलींत घायलना, म्हाका घायनाय. अरे बीजेपी गॉरांटी तुका आहा मरे. ती गॉरांट घे आनी सीएमा बरें वच. तुगे तेजे बरें दीस रात हनीमून जाता आसतलो. कळ्ळें तुका. ती गॉरांट घे. तूं कापोस्ता जाय तूं हांव तुका तूं 4 वर्सां जालीं तुका कांय जायना. तुका आनी एक वीक दिता. आज सोमार येत्या सोमारा दिवून रावता तुका. हे एक विका भितर तुगे गॉरांट घे. तुगे दलालपण कर. तुगे सीएमा बरें वच आनी चोय ताका एरेस्ट करून जाता जाल्यार म्हाका. कित्याक हांव तुजे भाशेन बोयलां भाशेन उलयना. हांव सिस्टमॅटीक उलयतां आनी आय एग्री. हांव डिप्लोमॅटिकली उलयतां. बट मुगे इश्यू मुगे पॉयंट सारको टार्गेटीचे घाता. तुजे भाशेन काळी जीव लायली ताड्याक तेसो कोना हांव. मुगोडे थोडे एविडन्स आसताय. सर्कमस्टेन्शियल एविडन्स जावं प्रायमा फेसी एविडन्स तें घेवन उलयता हांव. बेस्ट उलयना. तुका मरे लोक आतां तुका लिलाव गायला. तूं गेलो सांगलाय तूं ऑडियो घेवन येयल्लो कॅप्टना गेलो
कितें जालें तूं सद्य सांगल्यार लोक तुगे आत मानपा रेडी न्हय कित्याक लोकांक कळना तूं 30% सोद घाता वीच इज इरिलेवंट आनी 70% काळजी लायल थाड्याक तेसो तुगे हिसाब आनी सांगत तुका चॅलेंज करता आनकोडे तुका जात न्ही तूं पावर यूज कर म्हाका एरेस्ट करून जात जाल्यार कर चल 7 दीस दीत तुका म्हणजे कितली एलिगेशन आहाय म्हणजे एक घे सीएमा सांग म्हणजे एक FIR म्हाका कर म्हाका भितर उडय म्हूण सांग चोय नाजाल्यार त्या रस्त्यार वच तुज्या नांवान एक रस्तो गोट ओपन केलो न्ही इनॉग्रेट केला चिंचोण्या CRC ग्रावंडा ऑपोजीट एक रस्तो आहा जिलान वयता त्या जिलान तूं त्या रस्त्या नांव दिल खूंय मेडकम रोड थिंग वच ओके आयज इतलें एंटरटेनमेंट हो दुसरो हो पार्ट आहा तो हो म्हगेलो बाब गिरीराज पायाक गिरीराज बाब यू आर अ गूड ऑरेटर आनी तुकोडे स्पॉन्टेनियस उलोवपाक जाता आय सॅल्यूट बट गिरीराज बाब तूं म्हाका सांग तूं म्हणटा इन केस ऑफ दॅट रामा काणकोणकर इश्यू तूं म्हणटा पोलीस हेज डन दॅर ड्युटी तुगे स्टेटींत 2 भाशे पुलीस आहाय एक पुलीस इज डुईंग द ड्युटी आनी दुसरा पुलीस इज डुईंग वॉट द CM ऑफ गोवा वॉन्ट्स तूं म्हाका सांग पणजे पुलिशेन रामा काणकोणकराचेर फॉर डेरिगेटरी स्टेटमेंट म्हणाय तुमी तेजेर सो मोठो एक्शन घेयला PIN पणजे गुड केपेबिलिटी धर तुगेली हो रूल BJPलो हो रूल तुगेलो गिरीराज बाब जाल्यार तूं म्हाका सांग जे व्हिडियोंतल्यान चोयलें सोशल मिडियांतल्यान चोयलें PIN and you are such a capable PI, independent Home Department, Police Department, and they took cognizance of that video and they just FIR केली ते अरेस्ट केलो ते तकले मास्क घालून हाडले जाल्यार म्हाका दुसरें सांग रे सेकंड पार्ट ती कोणाली पुलीस स्टेशन वेर्ना थिंगा PI केपेबल ना सांकवाळे सेम सिमिलर सिच्युएशन जाल्लें and that has not happened on social media. It had happened 3D. Physically it was happening. And tinga in person, police mukar dhamki dilli. In the presence of the police. Then why did the police not take so much action in Sankwar issue? दोन भाशे कायद घेवन मग तुका रायट आता आनी लेफ्ट आता रायट आता तो एक्टिविस्टांचेर सो मोठो एक्शन घेवपाक आनी लेफ्ट आता तो मायग्रंट्सांक इलिगॅलिटीज कोताय ताका दोड धांपपाचे जायना न्हू गिरीश बाब आतां दुसरें सांगत तुका तूं म्हणटा रामाक वोट्स पडनाय I agree. These are the facts you are talking about. But votes पडनाय म्हूण आवाज उबाशनू म्हूण कायदा हा. So I am coming from national level to state level. BJP कडेन 2 सीट आसली लोकसभाक एक टायमार. ऑल इंडिया लेवल जाल्यार BJPन मुखार वचपा न्हू इंडिये पासून आवाज काडून तेमी सेकंड गोंया येल त्या दोना कितली टर्म्स BJP could not win even one single seat. Can you compare that and tell तुमकां एकूय सीट मेळना जाल्यार तुमी सारके बसना काय म्हणून जाता unless there are certain reasons जाल्यार तेगेले कॉन्स्टिट्युन्सी कितू वोटींग आहा वोटींग ना ते कितू वोट पळय ते कंपेर कोनाका I have given to understand and heard थोड्यान म्हणलो जावं स्वामीज जावं मदर तेरेसान that even if they contest election they may not even win
This is how our politico is running in India, number one. Number two, we have seen, even during Father Bismarck's time, Father Bismarck jenna election bosolo, he did not win electoral politics, but he won the hearts of the people of Goa. आज देखून त्या झुगडा असतो आहे. So don't unnecessarily compare anything and everything. गिरीराज पै तुझ्या नावा देखून रिस्पेक्ट आहा पाय तू पाय जायत आमच्या ह्या भुरग्यांक डिमीन कोनाका. सो दिस यू शूड स्टॉप. एंड आय डोंट थिंक गिरीराज पाय ते तुक सोबत म्हूण तुका पॉलिटिशियना इन्वॉल्व केले फायन. आनी तूं म्हणटा मोर देन 50% activists have electoral politics in mind म्हणून. म्हाका दाखय, सपोज आमी 100 एक्टिविस्ट धर, तितून तूं 50 एक्टिविस्ट तूं दाखय रे. कितू जाणां हाय इलेक्ट्रल पॉलिटिक्स गेलो? 10 जाणां वयर मेळपा नाय तुका. सो इट लुक्स लायक तो रस्ताच बरो उलयता, तेगे इन्फ्लुयन्स पडगा म्हणून तुमचेर कित्याक सिमिलर उलयताय तुमी. दुसऱ्या तूं म्हणटा हे थोडे एक्टिविस्ट आहे ते कितले पार्टी हॉप केले, पार्टी चेंज केले म्हणून. सेम स्टेटमेंट और रस्ताच कोता. ही बीजेपी को घरांट पडे हा सेम स्टेटमेंट केले तेणे. तुम दोगोय कॉपी पेस्ट कोताय काय म्हणून. तूं तेगे कॉपी पेस्ट कोता वो तो तुगे कॉपी पेस्ट करता कोणा. बट दोगायले स्टेटमेंट्स ह्या दिसांनी सेम सिमिलर. एक एक्टिविस्टा टार्गेट कोता, तोही कोता और रस्ता भी कोता. दुसरे रामाजी डिफीट होबर कोता फॉर द असेंब्ली इलेक्शन. तिसरे कोण पार्टी जंपड केलो म्हणटा तोय सेम इश्यू. सो आय डोंट अंडरस्टँड गिरीराज बाब, I don't think you should go to a रस्तादा लेवलाचे वचनाका. कित्याक आमी सगळ्यांक गोंयकार जाणाय हे मेड कामाक, हे पिश्या सुण्यांक कोण सोडटे. हे रॉटवेलरू न्हू, हे पिटबुल देखून न्हू. तांकां कुयदाद केले जाय. तूं पिटबुल रॉटवेलर दे कॅन बी अंडर कंट्रोल. हे कंट्रोल ना. हे एक टायमार हुई टॉप लिडरान दुसऱ्या दलाला मुखार काडलो. तो दलाल मागीर तांकां कास्ती करूंक लागलो. ज्या दिसाक तेगे इन्कम येवपाक बंद जालें न्हू, तो तुमचेर अगेन्स्ट उलयतलो. ह्या तुमी ताका प्रोटेक्शन दिलो आहा देखून तो हितू उलयता, चड उलयता बेश्टोच. सबस्टेन्शिएटेड मॅटेरियल कांय आसना तेकडे. तुमकां लूज घायला डिस्ट्रॅक्ट करपाक. एंड दीस ऑल गोन्स हॅव रियलायज. सो गिरीराज भाई, आय होप एंड आय विश डोंट डिमीन द एक्टिविस्ट्स. इवन नितीन गडकरी, बीजेपीचो टॉप लीडर, हॅज कम थ्रू एक्टिविजम. डोंट फॉरगेट दॅट. डोंट फॉरगेट दॅट. एक वेळेस जवाहरलाल नेहरून देखून म्हणलो आहा, experiencing jail for a few days is something big to come in the future. After all, you were in prison yourself 16 years, and you don't seem to have any resentment about it at all. We might almost be popular people in India. Astonishing thing, really. I think it's a good thing for a person to go to prison for a short while. And to be Prime Minister for 7. It may not happen in everybody's case, but remember this truth. And this has been said by your dream boy, Jawaharlal Nehru. Dev Karo.